श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आयुष्यामध्ये अनेक संघर्ष केला पण यश प्राप्त होत नाही. काय करावं सुचत नाही आणि आज हतबल झाल्यासारखं वाटत आहे. म्हणून स्वामी आज मी तुम्हालाच विचारत आहे की माझ्या इच्छा, माझ्या ज्या काही आकांक्षा आहे त्या पूर्ण का होत नाही. त्यावेळी स्वामी म्हणतात, बाळा मला माहिती आहे तू आत्तापर्यंत माझे खूप नामस्मरण केले. तू आत्तापर्यंत जगाशी भांडलास, जगाशी संघर्ष केला, स्वतःच्या जीवनासाठी अनेक प्रयत्न केले, तरीही तुला यश प्राप्त होत नाही. पण तुला माहिती आहे का, तुझ्यात अशा काही गोष्टी दडलेल्या आहेत त्या तू सोडून देत नाही आणि त्यामुळेच तू जीवनामध्ये यशस्वी होत नाही आहे. त्या गोष्टी जर तू सोडून दिल्या तर पुढच्या येत्या 2 दिवसामध्ये तुला आनंदाची बातमी मिळणार आहे आणि तुझ्या यशाला, तुझा जो संघर्ष आहे त्याला यश प्राप्त होणार आहे. सहमत असाल किंवा हा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर होय असे टाईप करा. पण स्वामी त्या भक्ताला सांगतात की तुला काय सोडून द्यायचं आहे हे तुम्हाला पण ऐकायचं आहे ना. चला तर मग, पण प्लीज त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर निमित्त देणे. आपल्याकडे अनेक गोष्टी येत असतात, त्यामधून आपल्याला सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह गोष्टी घ्यायच्या असतात. व्यवसायात म्हणा, घरात म्हणा किंवा तुम्ही इतर कोणता जॉब कराल असं देते. पण तुम्ही जर सारखं त्यांना कारणं देत राहिला आणि निमित्त काढत राहिला की माझ्याच्याने हे होणार नाही, हे मी उद्या करन, हे नंतर करन किंवा बघूया, असं जर तुमच्याकडे उत्तरं असतील तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाही. म्हणून आजचं काम आजच करा, आत्ता करा. जर तुम्ही ही एक गोष्ट स्वतःच्या जीवनामध्ये आत्मसात केली तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आपलं जर स्वप्न पूर्ण होत नसेल तर त्यामध्ये देवाचा दोष नसतो, तर इतर लोकांचा नसतो, तर आपण स्वतः त्यामध्ये कसं काम करतो किंवा काय करतो ह्यावर सुद्धा खूप मोठ्या गोष्टी अवलंबून असतात. पुढची गोष्ट स्वामी सांगतात की चुगली करणे. कारण इकडचं तिकडं करणे किंवा एखाद्याबद्दल पाठीमागे गॉसिप करणे हे नेहमी सोडून द्या. काय होतं, आपण जेव्हा एखाद्याबद्दल चुकीचं गॉसिप करतो की त्याचं पाप हे आपल्यालाच लागत असतं, तर त्याला लागत नसतं. म्हणून इतरांबद्दल वाईट गोष्टी बोलणं किंवा इतरांबद्दल वाईट विचार करणं हा सोडून द्या. उलट असं म्हणा, जर त्याचं चांगलं होत असेल तर देवा त्याला अजून मोठं कर आणि त्याच्यासारखाच मलासुद्धा आशीर्वाद दे. तर नक्कीच त्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये फायदा होणार आहे. स्वतःवरती शंका घेणे किंवा स्वतःचा अहंकार बाजूला सोडा. शंका म्हणजे काय, तर तुम्ही जर म्हणत असाल की मला हे जमणार नाही, हे मी कसं करू, माझ्याकडे भांडवल नाही आहे किंवा घरामधील काही आर्थिक प्रॉब्लेम असतील तर ह्या मी पूर्ण नाही करू शकणार, या गोष्टी जर तुम्ही मनातून काढून जर एक पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात केली ना, तर तुमचं मनही हे पॉझिटिव्ह गोष्टींकडे अचानक वळलं जातं. पण तुम्ही जर प्रत्येक गोष्टीमध्ये शंका काढत बसला की हे मला होणार नाही, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये मला अभ्यास होणार नाही, किंवा तुमचा मुलगा असेल जर तुम्ही त्याला सारखं म्हणत असते की तुझ्याच्याने हे होऊ शकत नाही, तर मुलांबद्दल असा कधीही निगेटिव्ह विचार करत जाऊ नका. उलट त्यांना सांगत जा हे तुला होणार आहे, तू करशील आणि तुला त्यामध्ये यश प्राप्त होणार आहे. बघा, तो मुलगा इतका पॉझिटिव्ह बनेल की त्याला ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी आपण जी पॉझिटिव्ह ऊर्जा दिली आहे ना, ती खूप मोठा आशीर्वाद ठरणार आहे. आता आपल्याला काहीतरी विषारी सवय असतात, म्हणजे ते असं सकाळी लेट उठणं किंवा चांगल्या लोकांमध्ये न बसता वाईट लोकांच्या संगतीत राहणं, की तर इतरही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काही सवयी असतील वाईट, तर त्या वाईट सवयी, ते वाईट विचार सोडून द्या. पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करा, नक्कीच तुम्हाला तिथे यश मिळणार आहे. अपयशाची भीती. एखादी गोष्ट करायचं आहे पण ह्यात मला अपयश येईल का, ह्यात माझं नुकसान होईल का, मग मी लावलेलं भांडवल हे सगळं वाया जाईल का, हा विचार डोक्यातून काढून टाका. तुम्हाला संधी मिळाली ना, मग अपयश येऊ नाही तर वाईट अनुभव येऊ, पण त्यामध्ये काहीतरी करण्याचा ध्यास तर घ्या तुम्ही पहिला. कारण जर अपयश हे जर आलं नाही ना, तर तुम्ही कधीही यशस्वी होणार नाही. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. म्हणून अपयशाला न घाबरता, न डगमगता पुढची पायरी चढायला सुरुवात करा. रात्रीचा दिवस करा, यश तुमच्या पायाशी लोटांगण घेणार आहे. देवालासुद्धा इतकी लाज वाटली पाहिजे की अरे बाबा, हा बाबा इतका कष्ट करतोय ना, याला यश हे दिलंच पाहिजे. काम पुढं ढकलायला अजिबात असा विचार करत जाऊ नका की आजचं काम उद्या करायचं, उद्याचं परवा, ही गोष्ट एक मनातून काढून टाकायची. आजचं काम हे आजच झालं पाहिजे. नकारात्मक विचार करणं सोडून द्या, नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा, पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये राहायचं.
आपण पण आणि आपल्या आसपासचे लोक आहे ना त्यांनासुद्धा पॉझिटिव्ह बनवा. जर आपण पॉझिटिव्ह विचार केला आणि आपला मित्रपरिवार हा निगेटिव्ह असेल तर त्यांच्यामधून बाहेर पडायला सुरुवात करा. निगेटिव्ह लोकांच्या सान्निध्यात कधीही राहू नका. सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला ना तर तुम्हीही त्यांच्यामध्ये खुश राहणार आहे आणि त्यांचाच आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे. आपला आराम हा थोडासा बाजूला ठेवा. आरामापेक्षा कष्टाकडे कसं वळता येईल याकडे लक्ष द्या. इतर लोक काय विचार करतील हे आधी मनातून सोडा. जर एखादं काम, एखादा धंदा, व्यवसाय तुम्हाला सुरू करायचा आहे तो लोकांचा विचार करणं सोडून द्या आणि त्यात आपल्याला पुढं कसं जाता येईल, आपली प्रगती कशी करता येईल ना ह्याकडे लक्ष केंद्रित करा. स्वतःची किंवा इतरांची टीका करणं टाळा. स्वतःला तर इतरांबद्दल कधीच कॉम्प्रोमाइज करू नका. जो तुम्ही आहे ना तो तुम्ही आहे, तो तुमचा पॅटर्न आहे असं समजा. कारण तुम्ही इतरांसारखे नाही आहे. कारण तुझ्या स्वतःमध्ये एवढी काही ऊर्जा आहे ना, फक्त ती ऊर्जा तुला ओळखण्याची गरज आहे. आणि आज तेच स्वामी सांगताय की माझ्या आशीर्वादाने तू पुढं चालायला सुरुवात कर. मी तुला कधीही साथ सोडणार नाही आहे. नको म्हणायचे असतानासुद्धा हा म्हणून बसू नका. कारण तुमच्या तोंडामध्ये नको आहे आणि जीभ तुमची पटकन हा म्हणून टाकल. कारण प्रत्येक माणसाला तिथल्या तिथे उत्तर द्यायला शिका. हो म्हणत जाऊ नका. जर तुम्हाला वाटत असेल ना हे काम मला करायचं नाही आहे मग उगाच कशाला तुम्ही हो म्हणतात. कोणाच्याही भानगडीमध्ये कधीही पडू नका. स्वामी म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख हे असतं. म्हणून दुःखाला कंटाळून जर तुम्ही बसाल तर ते दुःख संपणार आहे का नाही. महासागर किती मोठा आहे, त्यात निघणाऱ्या लाटा किती मोठ्या आहे, पण त्या लाटा जेव्हा किनाऱ्यापर्यंत येतात ना तेव्हा त्या एकदम शांत होत असतात. त्याचप्रमाणे आपलं आहे. आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे. श्रीमंत असो, गरीब असो, मध्यमवर्गीय असो, फक्त प्रत्येकाचे दुःख हे वेगवेगळे आहे. जेव्हा किनाऱ्यापर्यंत लाट पोचते ना तेव्हा ती लाट शांत झालेली असते. आणि मग असंच समजायचं की आपल्यात जे आता संकट आहे, तुमच्या एखादं दुःख आहे, ते किती मोठं असू द्या, पण एक वेळ असा येणार आहे की ते दुःख नक्कीच कमी होणार आहे. फक्त देवावरती विश्वास ठेवून कष्ट करण्याची ताकद ठेवा. जर तुम्ही नसता देवावरती विश्वास ठेवला आणि कष्ट केले नाही, काम केलं नाही तर तुम्हाला काहीच साध्य होणार नाही. कारण देव आपल्याला आयतं काहीच देणार नाही. पण आपण जी गोष्ट करायला घेतली आहे ना त्यामध्ये देव आपल्याला नेहमीच प्रोत्साहन देईन किंवा देवाचा आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी राहील. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये 7 असं टाईप करा जेणेकरून मला वाटेल की माझा व्हिडिओ तुम्हाला आवडतो आहे म्हणून. आजपासून मनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला काहीतरी या आयुष्यात बनायचं आहे. आपली अशी ओळख निर्माण करायची आहे जेणेकरून आपण जेव्हा हे आयुष्य सोडून जाल ना तेव्हा आपल्याबरोबर प्रत्येक व्यक्ती हा रडला पाहिजे. आपले गुण म्हणा किंवा आपली जी चांगली संगत आहे हे सर्व त्याला आठवले पाहिजे. कारण जेव्हा माणूस या जगातून जातो ना तर लोक त्याला फक्त 1 तासभर चर्चेत ठेवतात आणि नंतर विसरून जातात. पण आपल्याला त्यामध्ये व्हायचं नाही. आपल्याला असं व्हायचं आहे की आपण जेव्हा इथून जाऊ ना तेव्हा आपली चर्चा कमीत कमी वर्षभर तरी ह्या समाजात टिकून राहिली पाहिजे. एवढे चांगलं कार्य करा. जेवढं तुम्ही चांगले कार्य कराल ना तेवढा समाज तुम्हाला चांगलं म्हणून संबोधणार आहे. काय होतं ना, पैसा पाणी सर्व आपल्याला इथं ठेवून जायचं आहे. त्यापेक्षा तुम्ही पैसा कमा, पण पैशाबरोबर 2 माणसं कमवायलासुद्धा शिका. जेव्हा आपण इथं जाऊ ना तेव्हा आपल्याबरोबर 10 माणसं तरी रडली पाहिजे की बाबा तो माणूस खूप चांगला होता म्हणून. असं काहीतरी जगायला शिका. जर छोट्या आपल्या आयुष्यातील गोष्टींकडे लक्ष दिलं ना तर नक्कीच आपलं आयुष्य सुख समाधानाने भरून जाणार आहे. सुख म्हणजे पैसा संपत्ती नाही हो. सुख म्हणजे आपण जे वागतोय, आपण जे बोलतोय आणि त्यामुळे लोकांचं मन दुखत नाही ना ह्याला तर सुख म्हणतात. जर तुम्ही 4 माणसे कमवत असाल ना तर ते निम्म्या रात्री जरी तुम्ही त्यांना फोन केला ना ते जर तुमच्या पाठीशी उभे राहणारे असतील ना तर त्याला तुमच्या आयुष्यातील खरी संपत्ती म्हणतात. सहमत असाल तर 99 असे नक्की टाईप करा. स्वामींचा हा छोटासा संदेश किंवा तुम्हाला काहीतरी बोध व्हावा असा हा संदेश आहे. त्यातून तुम्हाला नक्की चांगलं वाटलं असाल तर श्री स्वामी समर्थचे टाईप करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. स्वामी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींचरणी नेहमी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.